अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अनेकदा खंडू गावडा म्हणून मी तुमच्या सोबत जेवण केलं आहे, तेव्हा यावेळी देखील मी तुमच्या बरोबर जेवण करेन, पण एक अट आहे। काय देवा? तुम्हाला देखील माझ्या सोबत जेवण करावं लागेल। अहो ते चांगलं नाही दिसत। अजामेळ, मी तुमची इच्छा मान्य केली बरोबर? भाई मग आता तुम्हाला माझी इच्छा मान्य करावी लागेल। मी इथे ह्या वस्तीवर होतो तरी तुझी आठवण मला आली नाही असे कधीही झाले नाही। आजही मला तुझी आठवण येते आहे। महसा, मी हे सारं का करतो आहे हे तुला ज्या दिवशी कळेल त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहतो आहे। आणि आता लवकरच तुला तुझी नव्याने भेट होणार आहे। बाई बाई बाई, डोळे दिपले बघ हे सारं वैभव पाहून। आणि प्रत्यक्षात देवांचे वैद्य श्री धन्वंतरी आल्याने त्यांच्या पूजनाचा योग आला, हे विशेष। हे गडावर नसताना हे सगळं काही सुरळीत पार पडलं याचा मला अधिक आनंद आहे आई। याची मला खात्री होतीच। अगं तू जेजुरीची साम्राज्ञी आहेस म्हटल्यावर हे सारं सक्षमपणे तू पार पाडणारच। श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले तेव्हा देखील सारी जबाबदारी तू समर्थपणे पार पाडलीस। ते इथे नाहीत ह्याची उणीव कुणालाही भासू दिली नाहीस। ती उणीव मला मात्र सदैव भासत राहील आई। हे माझे सर्वस्व आहे, हे त्यांना ठाऊक असूनही ते बानूकडे गेले। बानूशी विवाह केला, विवाह करून तिला जेजुरीत आणलं। मी जर बानूला अडवलं नसतं तर या गडावर तिने संसार मांडला असता।
झालं गेलं विसरून जा असं मी तुला म्हणणार नाही, पण आता पुढे जे काही घडेल त्याबाबत काळजी घे म्हणजे झालं. म्हणजे इथे आले तेव्हा पाहिलंच मी, बानूच्या वस्तीवरची माणसं आली होती. आता पुन्हा ती येणारच. आज 4 माणसंच आहेत, पण उद्या सारी वस्तीच येईल गडावर राहायला. नाही, असं नाही होणार. मी असं नाही होऊ देणार. म्हणूनच तू काळजी घे असं मी म्हणाले. म्हाळसा ही सुरुवात आहे. तू वेळी सतर्क नाही झालीस तर पुढे सारं कठीण आहे बघ. नाही आई, तू त्याची काही काळजी करू नकोस. हे सारं समर्थपणे बघेन मी. आईची काळजी अयोग्य नाही. या इतक्या दिवसात काय काय घडलं आहे हे तिला ठाऊक नाही. मी असं होऊ देणार नाही. मला त्या बानूला या जेजुरीत बघायचे नाही. जेजुरी सोडून दुसरीकडे कुठेही यांनी स्थान द्यावे तिला, पण या जेजुरीत नाही. आबा, ही मंजी होती ना म्हणून माया बानूला कधी बी एकटं वाटलं नाही बघ. वैर मंजीनं लय केलं बघ बानूसाठी आपल्या, आणि बानूचा बी लय जीव आहे बघ मंजीवर. बरं का आजा, मंजीसाठी बी एक पोरगा बघितलेला आहे. समदे म्हणतात की तिचं बी लगीन लावून देऊया म्हणून. अरे काय सांगतोस काय आबा? अरे मग चांगलंच आहे की. तुम्हाला देखील माझ्या सोबत जेवायला हवं. तेव्हा ते बरं नाही दिसणार व. अजामे, मी तुमची इच्छा पूर्ण केली तेव्हा आता तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. गणोबा, बरं नाही वाटत. काय आजारी आहेस होय? अरे तसं नाही, मग दिवाळी हाय आणि देवगडावर नाहीत, हे बरं नाही वाटत. हे बसतोस का जरा? का अरे तुला कुठं काय बोलावं काय कळतं काय? तू सदान कदा मला आडवीत जा. अरे तसं नव्ह, भिंतीला बी कान असत्यात. म्हाळसा देवींच्या दास्या इकडं तिकडं फिरत असत्यात. तर चुकून काहीतरी बोलतोस हे म्हाळसा देवीसने कळालं ना
तर चाकरी जायची तुझी. म्हणजे आता देव माघारी आलं की गडावर काय खरं नाही बघ. मला बी त्यातच भ्या वाटते बघ. ह्या आधी म्हाळसा देवीने काय काय केलंय हे बघितलंय आपण. अरे मला दुसरीच काळजी आहे बघ. ठिकाणची अरे बानाई माघारी आली की त्यासनी देवी गडावर आखाण्याला येऊ द्या त्याला. मग तुझं बी काय खरं नाही बाबा. माझं कसं काय खरं नसणार, काय बी बोलू नकोस. अरे तुझी चाकरी बानाईच्या वाड्यावर आहे ना, मग तत काम करणाऱ्यांना चाकरीवरून काढून टाकणार न लांब येशीवर धाडणार. नाही नाही असं नाही होणार. देव आहेत पाठीशी. अरे देवासनी बी अडविलं होतं देवीनी, विसरलास होय? कवा? बानाईशी लगीन करून देव गडाच्या पायथ्याशी आलं होतं तवा. आठवलं आठवलं. हे सांगायचं काय आहे की देव कुठं बी असू देत, आपण त्यात लक्ष घालायचं नाही. खरं आहे. बानू, हे काय करतेस? ते उद्याच्याला नरक चतुर्दशी आहे म्हण. तेव्हा उद्या पहाट उठून ते अभ्यंग स्नान. वय तेच ते. उद्या पहाटच्याला मी तुम्हासनी अभ्यंग स्नान घालणार आहे. म्हणजे इतका वेळ तू ह्याची सिद्धता करत होतीस? वय त्यासाठी चंदन कुठला आहे, मी माझ्या हातनं कुठनं केलं आहे आणि उद्या सकाळच्याला फुलांच्या पाकळ्यांचं पाणी बी करणार आहे. बानू, हे तू तुझ्या हाताने केलंयस? लग्नानंतरचा माझा पहिला दिवाळीचा सण आहे. तेव्हा मला जमलं ते समज केलं आहे मी. बानू, ह्या वस्तीवर पुन्हा आल्यावर मला आधीच सारं काही आठवलं. मला प्राप्त करण्यासाठी तू कठोर तपश्चर्या केलीस, व्रत केलीस. ते मला सारं काही आठवतंय. देवा, तुम्ही माझं सर्वस्व आहेसा. पर माझ्या हातनं काय कमी जास्त झालं असेल तर बानू, असं नको म्हणूस. तू मनोभावे जे काही केलंस ते मला सर्वतोपरी प्रिय आहे. लतिका, मी सांगितल्याप्रमाणे सारी सिद्धता झाली आहे ना? हो म्हाळसा. आज नरक चतुर्दशी आहे. तुम्ही या दिवशी गडावर असताना
तुम्हाला अभ्यंग स्नान घालण्यात कधीही खंड पडला नाही. आज तुम्ही इथे नाही आहात, पण म्हणून मी माझे कर्तव्य नाही विसरणार. आज मी स्वतःच्या हाताने तुम्हाला जलाभिषेक करणार आहे, दुग्धाभिषेक करणार आहे, सुगंधी जलाने अभिषेक करणार आहे. अभ्यंग स्नानानंतर चंदनाचा लेप लावणार आहे. मी आज तुमची पूजा करणार आहे. पत्नी म्हणून मी माझे दायित्व नाही विसरणार. आणि त्याचप्रमाणे जेजुरीची साम्राज्ञी म्हणूनही. दिवाळीच्या गासनाला करती बघाय मासाला, दिवाळीच्या गासनाला करती गयाय मासाला. देव आलाय वाड्याला चंदन बघाय पुराला, देव आलाय वाड्याला चंदन जाया पुराला. दिवाळीच्या गासनाला, दिवाळीच्या गासनाला, भानुबाईच्या वाड्याला, भानुबाईच्या वाड्याला. देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला, देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला. देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला, देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला, देव आलाय आंघोळीला व देव आलाय आंघोळीला. चंदनाची गाऊटी आता उटी घालावून, चंदनाची गाऊटी. या दुधाचा अभिषेक अभिषेक या घालून, या दुधाचा अभिषेक अभिषेक या घालून. गुलाबाचं या पाणी गा, गुलाबाचं या पाणी गा. देवा दिलाय आंघोळीला, देवा दिलाय आंघोळीला, देवा दिलाय आंघोळीला व देवा दिलाय आंघोळीला, देवा दिलाय आंघोळीला व देवा दिलाय आंघोळीला. आरती ओवाळ देवाला, आरती ओवाळ ती देवाला, आरती ओवाळ देवाला, आरती ओवाळ देवाला. कुंकुम लावती देवाला, कुंकुम लावती देवाला, कुंकुम लावती देवाला, कुंकुम लावती देवाला. येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला, येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला, येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला, येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला. साकडं घालती देवाला, साकडं घालती देवाला, हात जोडती देवाला, हात जोडती देवाला. येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला, येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे बोलती देवाला. भानू बोलती देवाला, भानू बोलती देवाला, भानू बोलती देवाला, भानू बोलती देवाला. येडा पिडा जाऊ दे बळीराज येऊ दे. म्हाळसा. लक्ष्मी देवी. हो, मी तुम्हाला भेटायला तुमच्या कक्षाकडेच निघाले होते, परंतु लतिकाने सांगितलं की तुम्ही इथे आहात, म्हणून इथे आले. आज नरक चतुर्दशी. हे जर आज गडावर असते तर मी यांना अभ्यंग स्नान घातले असते, पण आज हे गडावर नाही आहेत. शक्य तितका प्रयत्न करते आहे मी खंबीर होण्याचा, पण माझं देखील मन आहे,
माझं दुःख मी कोणासमोर मांडू? मी आहे, मला सांगा. काय सांगू देवी, तुम्हाला तर सारंच ठाऊक आहे. दिवाळीचा हा सण एवढा मोठा सण आहे, पण हे इथे नाही. माझे आईवडील यांना भेटण्यासाठी इथे आले आहेत, पण तसं असूनही हे बानू बरोबर चंदनपुरीला निघून गेले. हे सारं माझ्याच बाबतीत का घडावं? तुम्हीच सांगा देवी. म्हाळसा, तुमचं दुःख मोठं आहे. तुम्हाला काय वाटत असेल हे एक स्त्री म्हणून मी समजू शकते, परंतु ह्या मागे काहीतरी निराळं प्रयोजन असणार, नाहीतर असं घडलंच नसतं. मला खात्री आहे सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या हाती लवकरच काहीतरी लागणार आहे.